गुड मॉर्निंग मित्रांनो. कन्याकुमारी टूरच्या चौथ्या दिवशी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर अशा प्रकारे होती आमची काल रात्रीची निवास व्यवस्था. गणेश भवन जैन स्थानक इथं आमच्या मित्रांनी ही व्यवस्था केली होती आणि ठरल्याप्रमाणे 5:30 वाजता लवकर उठून आम्ही आमच्या राईडला सुरुवात केली. उन्हाचा तडाखा असल्यामुळं सकाळी सकाळी अंतर कापणं बरं राहतं, त्यामुळं संध्याकाळी मुक्कामावर पोहोचायला सोयीचं होतं. सोबतच दुपारी आरामसुद्धा करता येतो. तर सकाळच्या मस्त स्वच्छ वातावरणात ही राईड मस्त एन्जॉय करता आली. रस्ते एवढे चकाचक आहेत की सायकल चालवताना खूपच मजा येत होती. खरं तर रस्ते चांगले आहेत म्हणूनच आपण सायकल राईडसारखा उपक्रम या ठिकाणी राबवू शकतो किंवा करू शकतो. नाहीतर रस्ते जर खराब असले तर सायकलिंग करणं केवळ आणि केवळ अशक्य होतं. राईड करताना जवळच आम्हाला बीडमधली सायकलिस्ट टीम भेटली. या टीममध्ये बरेचसे लोक आहेत, डॉक्टर आहेत. आता ही आहे जवळपास या डॉक्टर साहेबांची जी बाईक आहे, या बाईकची किंमत 2 लाखापर्यंत आहे आणि त्यांनीसुद्धा हंपीपर्यंत एक मोठा टूर केलेला आहे. त्यानंतर 30-40 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही पोहोचलो मांजरसुंबा घाटात. या घाटाची लांबी आणि चढण एवढी मोठी आहे की हा घाट खूप दमवतो. चढ दिसत नाही परंतु अंतर खूप लांब आहे आणि मला तर शेवटी सायकल ढकलत न्यावी लागली या घाटातून, कारण पूर्ण पाय भरून आले होते. तर हा असा मांजरसुंबा घाट परीक्षा पाहणारा सकाळी सकाळीच भेटला. त्यातून पार करायचा आम्ही जीवतोड प्रयत्न केला. दुपारी सायकल चालवतानाची ही काही दृश्य आपण पाहू शकता. घाटातलीच आहेत. दोन्ही बाजूंचा डोंगर तोडून त्यातून तो घाट तयार केलेला आहे. शेवटी चढाई अशक्य झाली आणि एका ट्रकवाल्याने मला मदत केली. ट्रक मागून पकडला आणि सायकल चालवत चालवत शेवटी हा घाट मी पूर्ण केला. स्वतःच्या ताकदीवर हा घाट चढून जाणं काही शक्य झालं नाही. मांजरसुंबा घाट संपताबरोबरच पाणी पिण्याची खूप आवश्यकता होती, परंतु पोटात कावळेसुद्धा ओरडत होते. म्हणून राधिका हॉटेल इथं आम्ही लगेच लंच करून घेतला आणि त्यानंतर परत दुपारी पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. पुढचा प्रवास असाच मजेने चालू होता, परंतु मध्येच उन्हाचा तडाखासुद्धा वाढला. ऊन आणि सावली हा असा खेळ काल दिवसभर सुरू राहिला. थांबलं की सावली यायची, निघालं की परत ऊन तापावं लागायचं. हे तापणारं ऊन मात्र आपल्या त्वचेला आणि शरीराला खूप नुकसान करतं. हे आहेत मांजरसुंबा या पुलावर माझा छोटा भाऊ अतुलने काढलेली एक छोटीशी व्हिडिओ क्लिप. तो इथं केजला ड्युटीला होता आणि तो वेळ काढून 2 मिनिटासाठी का होईना पण तो भेटायला आला होता. त्याच्या भेटीने सुद्धा आमचा उत्साह बराच वाढवला आणि आम्ही पुढं निघालो. पुढं जाता जाता आम्हाला बऱ्याच गोष्टी सोबत घ्याव्या लागल्या. इथंच फाटेसरांच्या सायकलमधली हवा थोडी कमी झाली होती. हवा मारून आम्ही पुढं प्रवास करायचा प्रयत्न केला. सायकलिंग करताना या अडचणी आपण डोक्यात ठेवूनच चालायचं असतं. वेळेवर ज्या अडचणी येतात त्याला तोंड द्यायची तयारी असली तरच आपण एक चांगले सायकलिस्ट होऊ शकतो. आणि आयुष्यातही तसंच नाही का मित्रांनो? आपण ठरवल्याप्रमाणे कधीच घडत नसतं. ज्या अनपेक्षित गोष्टी घडतात त्या अनपेक्षित गोष्टींना तोंड द्यायची तयारी आपली सतत असली पाहिजे आणि त्याची चिडचिड मात्र आपल्या डोक्यात नसली पाहिजे. आणि त्यामुळंच मग माणसं मनोरंजनाची साधनं शोधतात. तिथून पुढे निघाल्यानंतर आम्हाला हे एक केंद्र भेटलं, तुळजाई सांस्कृतिक कला केंद्र. इथे लोकनाट्य म्हणजे तमाशा चालतो असं तिथल्या माणसांकडून कळालं. मराठवाड्यातली बरीचशी घरं बरबाद करणारं हेच ते ठिकाण. शेती खूप चांगली आहे सोलापूर जिल्ह्यातली. ही आहे केशरांब्याची बाग. खूप बरी वाटली. खूप मोठी बाग होती म्हणून सहज व्हिडिओ काढावा वाटला. या केशरांब्याच्या बागेतून लवकरच त्या मालकाला उत्पन्न सुरू होणार आहे. रोपंसुद्धा खूप छान वाढलेली आहे. पुढं शेवटी एके ठिकाणी थांबून आम्हाला पंचर काढून घ्यावंच लागलं. हवा मारून काही तो दिवस ढकलणार नव्हता. फाटेसर आणि दराडे सरांनी स्वतः ते पंचर काढलं. त्याला त्या पंचरवाल्याने मदत केली कारण त्याच्याकडे सायकलचं सामान नव्हतं. त्यानंतर आम्ही परत आमच्या ध्येयाकडं पुढे निघालो आणि वाटेत जी लहान मुलं भेटतात ती आवर्जून आम्हाला हात करतात आणि बाय करतात. तर असा होता आमचा दिवस.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.